बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। गेवराई परिसरातील चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकली। या ठिकाणी चोरीच्या दुचाकीचे स्पेअर पार्ट बदलून त्या मॉडिफाय करून बाजारात विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पोलिसांनी कारवाई करत 2 आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि साहित्य असा 25 लाख रुपयाचा माल जप्त केला आहे। या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केला आहे। या प्रकरणात 3 आरोपींना सध्या पोलिसांनी अटक केलेला असून बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे। याच्यामध्ये गेवराई पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये 5 मार्चला बाईकची चोरी झाली होती। तो बीड आपला गेवराई पोलिसांची जो DB टीम आहे त्यांनी त्याचा सखोल तपास केला, CCTV ॲनालिसिस केले, डम डेटा ॲनालिसिस केले आणि बाकी इतर टेक्निकल बाबतीचे खोलात जाऊन जेव्हा त्यांनी तपास केला तो त्यांच्या हे लक्षात आणलं की ह्याच्यामध्ये जो चोरी करणारा माणूस आहे, संभाजीनगरचा चोरी करणारा माणूस होता, जो मिडलमॅन आहे, ब्रोकर आहे, तो बीडचा होता आणि जो स्क्रॅप डीलर आहे तो नेकनूरचा होता। गेवराई पोलिसांनी हे सगळं खोलात जाऊन तपास करून त्यांनी नेकनूरचा जो स्क्रॅप डीलर आहे तिथपर्यंत पोहोचून आज जवळपास 17 मोटरसायकल त्यांनी ताब्यात घेतलेली आहे। 20 चेसिस त्यांनी इंजन त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। भरपूर स्पेअर पार्ट्स त्यांना तिथून मिळालेले आहे आणि खूप मोठे गँगचा आज पर्दाफाश झालेला आहे। त्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहे आणि 1 आरोपी फरार आहे। हे पूर्ण साहित्याच्या सरासरी आपण किंमत काढली तर जवळपास 25 लाखाचा माल आज इथे गेवराई पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि याच्यामध्ये बीडमध्ये जेवढे अनडिटेक्टेड आमचे मोटरसायकल आणि 2 व्हीलरचे जेवढे ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना डिस्क्लोज करण्यासाठी, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी याच्यामध्ये 100% प्रयत्न होईल। आणि याच्यामध्ये आम्ही भारतीय न्याय संहिताच्या जेवढे मोकाचे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहे 111 आणि 112 BNS त्याच्यामध्ये आम्ही अट्रॅक्ट करणार आणि आमचे पोलीस किंवा दुसरे इतर जिल्ह्यामध्ये जे कोणी अनडिटेक्टेड ऑफेन्सेस असेल त्याच्यामध्ये आम्ही डीपमध्ये जाऊन तपास करणार। त्याचबरोबर पूर्ण बीड जिल्ह्याचे जेवढे स्क्रॅप डीलर्स आहेत त्यांचीसुद्धा आम्ही तपासणी करणार। सर, हा किती दिवसापासून